चिकन टिक्का आता मित्रांनो तयार आहे आणि ह्या भट्टीतून काढलेला आहे आणि समोर बघू शकता हा गरमागरम चिकन टिक्का तयार आहे. भरपूर मसाले यामध्ये अप्लाय केलेले आहेत आणि मसाले आता रोटीवरती दाबून पुढची प्रोसेस आपण बघणार आहोत. मित्रांनो नमस्कार, पूर्वी अमोल सरकारच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हाला सर्व खुवायांचं सर स्वागत आहे. मित्रांनो आता आपण आलो आहोत विजयनगरच्या करी पॅलेट या हॉटेलला. तर मित्रांनो इथं वेगवेगळे स्टार्टर्स, व्हेज नॉनव्हेजच्या वेगवेगळ्या डिशेस खूपच छान पद्धतीने मिळतात आणि इथल्या मित्रांनो वेगवेगळ्या रोट्या, स्पेशली कुलचे वगैरे खूपच फेमस आहेत सांगलीमध्ये. तर इथं सगळ्या होणाऱ्या रेसिपी आता आपण बघणार आहोत. कुठली कुठली रेसिपी दादा दाखवणार आहेत आपल्याला ती आपण तुम्हाला दाखवणार आहोत आणि कुठले पदार्थ तयार होतात ते देखील बघणार आहोत. तसेच आलेल्या कस्टमरची आपण गप्पा देखील मारणार आहोत, ओनरची देखील गप्पा मारणार आहोत. चला तर मग. तर मित्रांनो हॉटेल करी पॅलेटला आपण आता आलोय आणि इथली फेमस मसाला रोटी बघणार आहे. तर हे समोर जे मसाले आहेत ते त्यासाठी वापरले जातात आणि समोर बारीक कांदा आणि टोमॅटो कापून घेतलाय. तर हे क्या क्या आहे पहिला बताव. तर पहिल्यांदा त्याच्यावरती गरम मसाला टाकला जाईल, त्यानंतर धने पावडर टाकले जाते, चवीप्रमाणे मीठ टाकलं जाते, हळद थोडी टाकली आणि सगळ्यात शेवटी मिरची पावडर टाकली जाते. तर मित्रांनो या मसाला रोटीचं स्टफिंग बघतोय आपण आणि हे आमचूर पावडर टाकले थोडी आणि सगळ्यात शेवटी येईल ते म्हणजे कोथिंबीर. तर हे सगळे जे पदार्थ आहेत मित्रांनो ते मिक्स करून घेतले जातील पहिल्यांदा आणि हा सगळा मसाला आहे तो मसाला रोटीसाठी वापरला जाईल. तर खूपच टेस्टी आणि युनिक चव लागते मित्रांनो. बेस जो आहे तो सगळा आपला चटपटीत बेस जो आहे तो त्यामध्ये भरला जातो आणि ती रोटी केली जाते. कशी केली जाते आता आपण बघूयात. तसे समोर बघतोय. तर हा डो घेतलेला पिठाचा, त्यावर थोडंसं तेल अप्लाय करून रोटी बनवली जाईल आता. आणि हा जो मसाला केला होता तो आता ह्या रोटीमध्ये भरला जाईल. ठीक आहे. ओके, थोडासा लसूण अप्लाय केला मित्रांनो, थोडासा का भरपूर टाकलाय आणि कोथिंबीर. ठीक आहे. थोडस आता वरून तीळ टाकलं जाते, थोडेसे जिरे. तर मित्रांनो समोर बघू शकता भरपूर मसाले यामध्ये अप्लाय केलेले आहेत आणि हे मसाले आता रोटीवरती दाबून पुढची प्रोसेस आपण बघणार आहोत. तर मसाला रोटी मित्रांनो बघू शकता ही शेकाला ठेवलेली आहे आणि रोस्ट झाल्यानंतर बाजूला काढली जाईल. तर मित्रांनो मसाला रोटी ही तयार आहे. आता ती भट्टीमधून बाजूला काढली जाते. तर मित्रांनो ही समोर गरमागरम मसाला रोटी आपल्या समोर आता तयार आहे. तर मित्रांनो या करी पॅलेट हॉटेलला सगळेच पदार्थ एकदम जबरदस्त मिळतात. त्यापैकी ही मसाला रोटी जी आहे ती स्टार्टर म्हणून दिली जाते आणि खूपच टेस्टी याची चव लागते. सगळे मसाले तुम्ही बघितला असेल त्याच्यावरून तुम्हाला कल्पना येईल की किती छान पद्धतीनं ही रोटी केली जाते इथं. तर खूप छान पद्धतीनं इथं आता बटर लावलं गेलंय. जवळपास पिझ्झा खाल्ल्याची टेस्ट देखील तुम्हाला मिळेल इथं. तर ही मसाला रोटी इथं आल्यानंतर टेस्ट करायला विसरू नका. आता याला व्यवस्थित कट मारले जाते. तर हे असे 4 कट मारले गेलेत आणि आता डिशला लावली जाईल. अजून एक कट मारला जाते. तर क्रंची आवाज येतो मित्रांनो, तुम्हाला बहुतेक येत असेल की नाही माहिती नाही, पण खूपच कुरकुरीत झाले आणि बिस्किट पद्धतीनं ही रोस्ट केलेली आहे आणि खूपच कडक कुरकुरीत तुम्हाला पाहिजे तशी इथं ही मसाला रोटी बनवली. चिकन टिक्का आता मित्रांनो तयार आहे आणि ह्या भट्टीतून काढलेला आहे आणि समोर बघू शकता हा गरमागरम चिकन टिक्का तयार आहे. वा. हो हो, आवाज बंद. तर मित्रांनो समोर इथं चिकन टिक्काची प्लेट लावली जाते. वा. तर मित्रांनो जबरदस्त इथं स्टार्टर्स मिळतात आणि
चिकन टिक्काची प्लेट आपल्या समोर तयार आहे. थोडंसं बटर पुन्हा एकदा अप्लाय केलं जाईल. वा, तर मित्रांनो थंडीचे दिवस आहेत आणि गरमागरम याचे स्टार्टर्स खायचे असेल तर नक्कीच हॉटेलला भेट द्या. आणि इथं थोडीशी कोथिंबीर आणि चाट मसाला पुन्हा एकदा अप्लाय केलेला आहे. आणि आपल्या समोर मित्रांनो आता हा चिकन टिक्का तयार आहे. ओके. मित्रांनो पहाडी कबाब, पहाडी चिकन टिक्का हा समोर आपल्या काढला जातोय. ओके. तर मित्रांनो पहाडी चिकन टिक्का पण तयार आहे आणि इथं डिशला लावला जातोय. वा. तर पुन्हा एकदा बटर लावलं जाईल मित्रांनो आणि आपल्यासमोर हा चिकन टिक्का आता तयार आहे. चिकन लवर जे असतील तर त्यांच्यासाठी खूप छान डिशेस इथे मिळतात मित्रांनो आणि नक्कीच एकदा भेट तुम्हाला द्यायला लागेल त्यासाठी. आणि कोथिंबीर अप्लाय केली आहे आणि हा थोडासा वरून चाट मसाला टाकला जातोय. वा, मित्रांनो ह्या सगळ्या रेसिपी तुम्हाला इथं जर टेस्ट करायची असतील तर हॉटेलला नक्की तुम्हाला भेट द्यायला लागेल. तर मित्रांनो आल्या क्षणाला इथं स्वच्छता किचन मधली स्वच्छता डोळ्यात भरते आणि समोर बघू शकता तुम्ही किचन मध्ये सगळे पदार्थ कसे व्यवस्थित मांडून ठेवलेत. हे सगळे मसाले त्या डिशेसला वगैरे वापरले जातात. तर मित्रांनो हॉटेलची आता आपण काजू करी बघणार आहोत आणि त्यासाठी ही ग्रेव्ही जी समोर आहे ती ग्रेव्ही पहिल्यांदा बनवून घेतली असते हॉटेलमध्ये, कारण भरपूर कस्टमर असल्यामुळे गडबडीमध्ये पूर्ण रेसिपी बनवू शकत नाही. तर ही ऑनियन बेस्ड करी जे त्याच्या हॉटेलमध्ये बनवून घेतली असते आणि आता आपल्या समोर ही तिथली फेमस काजू करी आता आपण बघणार आहोत. हे सगळे मसाले इथं ठेवलेले आहेत आणि सगळ्यात पहिल्यांदा थोडीशी चटणी टाकलेली आहे. त्यानंतर हे चवीप्रमाणे थोडीशी साखर आम्ही तिकडे हे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हा थोडासा मसाला टाकलेला आहे. मित्रांनो प्रिपरेशन आधीच करून ठेवलं असतं बऱ्यापैकी मसाल्यांचं आणि त्याप्रमाणे जशी ऑर्डर येईल तशा पद्धतीने हे पदार्थ केले जातात. आपल्या समोर आता इथली फेमस काजू करी आपण बघतोय. खूप छान पद्धतीने मित्रांनो इथं रेसिपी बनवल्या जातात. मित्रांनो हा जो बेस आहे तो चांगला उकळून घेतल्यानंतर पुढची प्रोसेस होणार आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा. हॉटेलमध्ये कशा पद्धतीनं काजू करी केली जाते, लहान मुलांना स्पेशली जास्त आवडते आणि महिलांना स्पेशली जास्त आवडते. तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा जेणेकरून कशी हॉटेलला केली जाते तुम्हाला बघायला मिळेल. तर मित्रांनो सगळा हा मसाला जो आहे बेस आहे तो आता खूपच थिक झालेला आहे आणि छान पद्धतीनं उकळून घेतलेला आहे. आता पुढची प्रोसेस आपण बघूयात. ही फ्रेश अमूल क्रीम आता टाकलेली आहे आणि हा सगळा मसाला आहे तो एकजीव करून घेतला जातो. नेक्स्ट मित्रांनो हा काजू करीचा बेस तयार झाला आणि ह्याच्यावरून आता काजू अप्लाय केले जाते. मित्रांनो सगळी टेस्ट जी असते ती ह्या बेसला असते आणि आपल्या समोर आता काजू करी तयार आहे. हे आता रोस्ट करून ठेवले आहेत काजू आणि हे काजू आपल्या समोर आता एक एक ठेवले जाते. मग हे काजू करी आपल्या समोर तयार आहे आणि गार्निशिंग साठी थोडीशी क्रीम टाकली जाते. आता ह्याच्यावरती कोथिंबीर टाकली जाते. मित्रांनो लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही काजू करी आपल्या समोर तयार आहे आणि ही टेस्टी काजू करी खाण्यासाठी हॉटेल करी पॅलेटला आपल्याला यायला लागेल. मित्रांनो आता आपण बटर चिकनची रेसिपी बघणार आहोत. तर ही ग्रेव्ही घेतलेली आहे. पहिल्यांदा पनीर ग्रेव्ही घेतलेली आहे. ये भैया जरा ग्रेवी में क्या क्या रहता है बताओ जरा. इसमें भी वही रहता है. क्या क्या चिकन का पनीर ग्रेवी रहता है. हाँ. आणि जो चमन नमक आणि मिर्ची रहता है आणि बटर रहता है. ओके आणि खडा मसाला आहे. ओके इलायची आणि
लवंग, ओके काली मिर्च। ओके, ये बना के पूरा रखते हो आप? हाँ, ये बना के। बघा. थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे, थोडस मीठ टाकलेलं आहे, थोडीशी चवीपुरती साखर टाकलेली आहे, कसुरी मेथी टाकलेली आहे. नॉनव्हेजच्या डिश म्हटलं की मित्रांनो कसुरी मेथी घातली जातेच. आणि हा समोर बघतोय तो आपण मसाला टाकला जातो. मित्रांनो थिकनेस तुम्ही चेक करू शकता ग्रेव्हीचा. छान त्याला आता समोर बघू शकता ही उकळी यायला लागली आता. तर मित्रांनो छान अशी उकळी आली चिकन टिक्का। आणि आता हे चिकन टिक्का टाकला जातोय. तर बटर चिकनची रेसिपी आपण समोर बघतोय मित्रांनो आणि त्यामध्ये चिकन टिक्का टाकला आता. सगळे मसाले आता एकजीव झालेत आणि खूप छान आता मसाल्यांचा सुगंध येतोय. यामध्ये थोडस फ्रेश अमूल क्रीम ऍड केली जाते. वा, बटर चिकनची रेसिपी आपण आपल्या समोर बघतोय मित्रांनो. खूप छान पद्धतीने इथं सगळ्या पदार्थांचं प्रिपरेशन केलं जातं. आता हे प्लेटिंग केलं जाईल आता. खूप बाजू मेरे को. तर बटर चिकन आपल्या समोर तयार आहे आणि आता प्लेटमध्ये हे गरम गरम प्लेटिंग केलं जाईल. तर प्लेटमध्ये गरम गरम काढून घेतलं जाते आता. आणि आपल्या समोर मित्रांनो ते बटर चिकन जे आहे ते तयार आहे. तर मित्रांनो हे फ्रेश क्रीम अमूलचं टाकलं जातं याच्यावरती, थोडीशी कोथिंबीर याच्यावरती अप्लाय केली जाईल. तर मित्रांनो आता आपण मसाला रोटी बघितली, त्याची रेसिपी बघितली. तर ही मसाला रोटी आता आपण पहिल्यांदा टेस्ट करून बघूयात. सगळ्या प्रकारचे मसाले मित्रांनो यावरती तुम्ही बघू शकता अप्लाय केले होते आणि रेसिपी देखील तुम्ही बघितलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा टेस्ट करून बघूयात. मित्रांनो रेसिपी करताना आपण बघितले की सगळ्या प्रकारचे चटपटीत मसाले याच्यावरती अप्लाय केलेत. त्यामुळे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे. खूपच छान ही मसाला रोटी लागते. आणि तो बारीक केलेला लसूण जो टाकला होता त्यामुळे तिकडे खूपच खमंग अशी चव त्याला येते. आणि हा लसूण आणि सगळे मसाले भट्टीमध्ये छान खरपूस असे भाजले गेल्यामुळं एक स्मोकी फ्लेवर या सगळ्या पदार्थांना येतो. एकदा टेस्ट करून बघूयात. मसाला रोटी खरंच मित्रांनो खूप छान झाली होती. इथल्या स्टार्टरमध्ये मसाला मोठी जास्त प्रमाणात मागवली जाते, तेव्हा ही मसाला रोटी टेस्ट करण्यासाठी इथं नक्की या तुम्ही एकदा. तर मित्रांनो इथं समोर बघू शकता तुम्ही गरमागरम ही काजू करी रेसिपी आता आपण बघितली आणि त्याच्यासोबत मित्रांनो हा चूरचूर नान आपल्याला दिलेला आहे. खूपच खुसखुशीत आणि खमंग भाजला आहे. तर आपण हे चूरचूर नान सोबत ही करी जी आहे काजू करी आपण आता टेस्ट करून बघूया. वा, खूपच छान पद्धतीने मित्रांनो हे ग्रेव्ही मगाची आपण रेसिपी बघितली केलेली आहे. आणि मगाशी म्हणावलं तसं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आहे. जो ग्रेव्हीचा बेस आहे तो ओनियन ग्रेव्ही पहिल्यांदा करून ठेवली असते आणि त्यावरती सगळे मसाले अप्लाय करून ही रेसिपी आपल्यासमोर त्यांनी करून दाखवली. आणि ही गरमागरम जी ग्रेव्ही आहे खरंच खूप छान आहे. आणि हा जो कुलचा आहे हा चुरचुर नान जो आहे तो देखील खूप छान पद्धतीनं तयार केलेला आहे. त्यावरती थोडे तीळ वगैरे असल्यामुळं त्याचा पण एक खूप छान असा फ्लेवर त्याला येतोय. थोडीशी आंबट गोड अशी चव त्याची लागते आणि फ्रेश क्रीमला वरण टाकल्यामुळं त्याला अजून एक खूप छान असा फ्लेवर या डिशला येतोय. मित्रांनो हे सगळे पदार्थ जर तुम्हाला खायचे असतील तर हॉटेल करी पॅलेटला तुम्हाला भेट द्यायला लागेल. तर मित्रांनो भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.